दिवाळीच्या दरम्यान म्हणजे 6 नोव्हेंबरला बोल बेबी बोल हा चित्रपट रिलीज होतोय. अरुणा इराणी, बलराज इराणी यांचं हे फर्स्ट मराठी प्रोडक्शन असणार आहे आणि त्यामध्ये दिसणार आहेत आपल्याला मकरंद अनासपुरे, अनिकेत विश्वासराव, नेहा पेंडसे, सिया पाटील आणि अर्थात अरुणा इराणी एका बेबीसोबत. आणि सध्या दिवाळीच्या निमित्ताने आपल्यासोबत आहेत दोघंही, नेहा आणि अनिकेत. दिवाळी आहे, चित्रपट रिलीज होतोय, खूप फराळ आहे, इथे सुंदर बोल बेबी बोलची रांगोळी आहे. दिवाळी आणि चित्रपट दोन्ही एकत्र आहेत. काय वातावरण आहे एकंदर आता? दिवाळी संपल्यानंतर आमच्यासाठी अजून एक सण सोहळा आहे 6 नोव्हेंबरला. बोल बेबी बोल आमचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात. त्यामुळे त्याची एक वेगळी एक मजा, एक वेगळा आनंद, एक वेगळी उत्सुकता आहेच नक्कीच आम्हाला सगळ्यांच्याच मनामध्ये. नक्कीच. बोल बेबी बोल खूप सारी खेळणी आहेत आणि एक बाळ आहे. नक्की काय आहे मिस्ट्री? मिस्ट्री आहे ना, आता सांगून म्हणजे मिस्ट्रीची झलक काय? टू कीप इट शॉर्ट मी म्हणेन की मिस्ट्री बरोबर कन्फ्युजन खूप आहे, कॉमेडी खूप आहे, ड्रामा खूप आहे. आणि बोल बेबी बोल ॲज अ टायटल सजेस्ट इट्स आय विश इट वॉज बोल बेबीज बोल. आय थिंक हे खूप मोठं पॉईंट मी बाहेर दिलेलं आहे. खूप कन्फ्युजन आहे, खूप मस्ती आहे आणि इट इज कॉमेडी कमिंग आउट ऑफ कन्फ्युजन. सो लेट्स जस्ट वेट वॉच. म्हणजे हे जर तू आमचं पोस्टर बघितलंस तर त्याच्यामध्ये मकरंद आहे, त्याच्या इकडे एक मॅग्निफाईंग ग्लास आहे, पंचांग आहे आणि असं सगळं आहे. त्याच्यानंतर या पोस्टरमध्ये अरुणाजी जे आहेत त्या बाळाला जवळ बोलवत आहेत आणि बाकी सगळे कन्फ्युज्ड आहेत की हे काय आहे. त्यामुळे आय गेस आमचं पोस्टरच खूप काही सांगतं आहे आणि त्याच्यावरनं नक्कीच गेस करू शकतात लोक की काय असू शकेल. पण कॉमेडी ऑफ एरर्स, खूप कन्फ्युजन आणि असं सगळं वाली कॉमेडी आहे ही. बेसिकली आउट अँड आउट टोटली एक कॉमेडी फिल्म आहे. नक्कीच. अनिकेत, तू ह्याच दरम्यान ही तुझी दुसरी ह्या वर्षातली कॉमेडी फिल्म असेल, आय गेस तिसरी आंधळी कोशिंबीरही रिलीज झालेली आणि तर एकंदर हे कॉमेडी सेशन कंटिन्यू होतं आहे. काय वाटतंय? चांगलं वाटतं आहे. यावर्षी हॅट्रिक, कॉमेडीची हॅट्रिक होते. पुढच्या वर्षी दुसऱ्या कशाची तरी हॅट्रिक, जॉनरची हॅट्रिक असेल. जस्ट म्हणजे काय कॉन्शियस एफर्ट असा नव्हता. जसे टीम आवडली मला, सगळे स्क्रिप्ट आवडली, स्टोरी आवडली, तर त्या बेसिसवरती मी सिलेक्ट करतो आणि 3 लागोपाठ कॉमेडी पिक्चर आले. जस्ट अ कोइन्सिडन्स. नेहा, तुला नेहमी आम्ही म्हणजे समजा फोटोशूट्समध्ये म्हणा किंवा ॲज अ डान्सर म्हणून आम्ही तुला नेहमी ग्लॅमरस लुकमध्ये पाहतो आणि चित्रपट म्हटला की नेहा मोस्ट ऑफ द टाईम एकदम ट्रेडिशनल लुकमध्ये दिसते. हे काय म्हणजे हे असं का होतं आहे? नाही, ॲक्च्युली आय एम हॅपी. म्हणजे त्यानिमित्ताने का होईना मला जरा व्हेरिएशन दाखवता येते. कारण नेहा पेंडसे म्हटलं की ग्लॅमरस असा एक ठपकाच पडला आहे माझ्यावरती, विच आय वॉन्टेड टू चेंज. आणि ती मला वाटतं त्याची सुरुवात मी या वर्षाने दुसरी गोष्ट नावाच्या चित्रपटाने केली. त्याचबरोबर हुतुतू नावाचा सिनेमाही आला ज्याच्यामध्ये मी मॉडर्न होते. तर मला असं नाही वाटत की मी कोणत्याही एका इमेजमध्ये अडकून आहे. ते कुठेतरी मी हळूहळू बदलते असं मला वाटतं. आणि बोल बेबी बोलमध्ये ॲक्च्युली खूप ट्रॅडिशनल पण नाही आहे. बायको आहे ती कोणाची म्हणून बायकोच्या लिमिट पण त्या बायकोच्या लिमिटेशन्समध्ये ती आहे आणि तिला असं छान असं बायको वगैरे असं कशी असते अशी राहायला आवडतं तिला. पण ती विचारांनी आणि इतर गोष्टींनी खूप मॉडर्न आहे. दोन्ही लुक्स आहेत या फिल्ममध्ये नेहाचे, म्हणजे मॉडर्न पण मध्ये नाहीच आहे याच्यामध्ये. ते लक्ष माझ्याकडे कधीच नसतं. तो नेहमी दुसऱ्या मुलींकडे बघत असतो. हा चित्रपटातला पण प्रॉब्लेम आहे का? आपण की साडीमध्ये लग्नानंतर आहेत आणि त्याआधी म्हणजे साडीमध्ये नाहीये. त्यातही मी सलवार कुर्त्यात होते. म्हणजे ठीक आहे. म्हणजे तू पुन्हा एकदा फिल्म बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल. तू नेहाला फार डावललेला आहेस. तू ऍक्च्युली फक्त माझ्या डोळ्यांमध्ये बघत होता. तुम्ही कधीपासून मला वाटत होतं की तू खरं उत्तर देशील, म्हणजे काय मनातलं आहे ते बोलशील. पण काही केलं ऍक्च्युली माझ्या डोळ्यात बघत. मी अनेकदा डायलॉग्स वगैरे पण विसरायचो आणि म्हणजे खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. आणि खरंच मला भानच नाही राहायचं. म्हणजे डायलॉग्स मला प्रॉम्प्ट करतायत तरी सुद्धा नाही. मग असिस्टंट डिरेक्टर येऊन हलवायचे मला की अरे काय भानावर आहे. प्रॉम्प्ट करायची मी याला. अपोजिट लागायचा ना तर मी त्याला प्रॉम्प्ट करायची. म्हणजे अनिकेत टू मच नाव.
म्हणजे अशीच धमाल पिक्चरमध्ये सुद्धा आहे, ती तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल. नक्कीच खूप धमाल झालेली दिसते. आय होप आम्हाला बिहाइंड द सीन्स पाहायला मिळतील हे सगळं तू जे सांगतोयस त्याच्यावरनं. अरुणा इराणीसोबत तुम्ही दोघांनी पहिल्यांदा काम केलं आणि ती तुझी सासू आहे, तुझी आई आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता दोघांचा? ॲक्च्युली मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम नाही करते या फिल्ममध्ये. मी त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रोडक्शनमध्ये एक हिंदी सिरियल केली होती अनेक वर्षांपूर्वी, जी ऑन एअर नाही जाऊ शकली कारण काही प्रॉब्लेम्स होते. पण तेव्हा मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं होतं आणि आय न्यू वन थिंग दॅट वुमन इज अ टास्क मास्टर. म्हणजे त्यांना प्लीज करणं इतकं सोपं नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही एका अशा इतक्या एक्सपिरियन्स्ड सिनियर आर्टिस्टकडनं जेव्हा तुम्हाला एक छोटीशीसुद्धा कॉम्प्लिमेंट म्हणजे मिळते ना, तर तुम्ही ती खूप अशी सेव्ह करून ठेवता, वर्षानुवर्ष तुम्ही लक्षात ठेवता. शी इज अ ॲब्सल्यूट स्वीट हार्ट, बट त्यांना क्वालिटी लागते. तर ती मला गोष्ट त्यांच्यामध्ये खूप आवडते. त्यांना परफेक्शन आवडतं, त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे, त्यांच्यामध्ये खूप पेशन्स आहे, इतका अनुभव आहे त्यांच्याकडे. तर इट वॉज अ प्लेजर देन. तेव्हा तर मी खूप लहान होते, मी टीनेजर होते तेव्हा. इट वॉज अ प्लेजर देन, इट इज अ प्लेजर नाव, इट विल ऑलवेज बी अ प्लेजर. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे शूट करताना सगळे फॅमिलीसारखेच होते. म्हणजे नेहा आमच्यासाठी छान छान खायला पण घेऊन यायची. त्यामुळे एक ओव्हरऑल खूप चांगलं ॲटमॉस्फिअर होतं. आणि तेच अरुणाजींबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स तोच होता, कारण सिनियर ॲक्ट्रेस आहे, थोडंसं ऑफकोर्स टेन्शन येतच, थोडंसं एक नर्वसनेस असतो. पण त्यांच्याचबरोबर काम करताना मी अनिकेत नसतो, मी ते कॅरेक्टर असतो. आणि त्यामुळे ती केमिस्ट्री छान जुळून आली आहे या फिल्ममध्ये. नक्कीच. आता दिवाळी येते, दिवाळीच्या निमित्ताने आपण इथे आज आलेलो आहोत. काय दिवाळी स्पेशल तुमच्यासाठी कशी असते? काय आठवणी असतात किंवा कशी तुम्ही दिवाळी साजरी करता? दिवाळी साजरी म्हणजे मला ते ओव्हरऑल सगळा जो ॲटमॉस्फिअर असतो, एक संपूर्ण मुंबई शहर जे ट्रान्सफॉर्म होतं, हो, ते मला खूप आवडतं. सगळीकडे एक खूप छान वातावरण असतं, उत्साहाचं वातावरण असतं आणि एक लाईव्हलीनेस असतो, तो मला खूप भावतो. दिवाळी साजरी म्हणजे फराळ वगैरे करून, किंवा फटाके तर ऑफकोर्स नाहीच. म्हणजे शाळेत असतानाच मी बंद केलं होतं फटाके. काही स्पेसिफिक रिझन की पोल्युशन? पोल्युशन हे खूपच जास्त स्पेसिफिक रिझन आहे मला असं वाटतं. आणि नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन सगळंच आहे. त्यामुळे मी ते अवॉइडच केलं होतं शाळेत असला तेव्हापासूनच. सो ते एक मला नक्की सांगावं असं वाटतं की ते जे पैसे आहेत ते नक्कीच दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या कामासाठी आपण वापरू शकतो. आठवण दिवाळीची म्हणजे आपल्याकडे ते होत नाही मुंबईमध्ये, पण एक दिवाळी मी सांगलीला गेलो होतो मामाकडे. ते तिथे किल्ला वगैरे बनवत असतात ते, तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप चांगला होता. मी सुद्धा एक किल्ला बनवला होता. मग त्याच्यावरती वेगवेगळ्या मावळ्यांची पोझिशनिंग करायची आणि मग त्यामध्ये दिवे लावायचे वगैरे, तो खूप चांगला एक्सपिरियन्स होता. कधी फराळ वगैरे बनवण्याचा विचार केला का? म्हणजे तू दोघांनी? नाही नाही नाही, म्हणजे मी असं म्हणत होती, दोघांनी कधी फराळ बनवण्याचा विचार केला का? आधी मी दिवाळी बोलते. माझं ना झालं असं की गेल्या काही महिन्यांपासून मी इतका प्रवास करते आहे की मला असं झालं की दिवाळीच्या वेळी मला कुठेही जायचं नाही. मी आय एम गोइंग टू जस्ट स्पेंड टाईम होम अँड विथ माय फॅमिली. आणि सेलिब्रेशन वाईज म्हटलं तर क्रॅकर्स तर मी अनेक वर्षांपासून बंद केलेलं आहे फॉर ऑब्वियस रिझन्स. पण या वर्षापासून मला वाटतं अनेक मराठी कलाकार, त्यात अनेकात मगाशी ते मेन्शन करायला विसरला, पण ही इज ऑल्सो नॉट युझिंग चायनीज लायटिंग्स दिस टाईम. एक कॉन्शियस एफर्ट आहे की वी आर नॉट युझिंग दीज चायना इम्पोर्टेड लायटिंग्स फॉर ऑब्वियस रिझन्स अगेन. फक्त त्याचा इंडियन ऑल्टरनेट काय मला अजून कळलेलं नाही आहे. म्हणजे कंदील आपलं ट्रेडिशनल आहेच, कंदील आहेच, पण एक लाईट हँडीक्राफ्ट कंदील वगैरे बनवतात. करेक्ट. तर ते यावर्षी आम्ही म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जे आहेत, कंदील, दिवे वगैरे, पणत्या वगैरे बनवणारे असतात, त्यांना सपोर्ट करू शकतो आपण. करेक्ट. तर ते आम्ही करतोय. फराळ न मी खाते न मी बनवू शकते. आम्ही जे काय खूप डायटिंग वगैरे करत असतो म्हणून फराळ हे काटत असते. म्हणजे जो खाना नाही वो बनाना क्यों. हा, हे एक्सक्यूज होतं फराळ न बनवण्यासाठीचं की तू खरंच फराळ खातेस?
नाही मी बनवते पण मी खात नाही. चित्रपट रिलीज होतोय ह्याच्यामध्ये काही रेफरन्स मिळणार आहे का दिवाळीचा चित्रपटामध्ये काय असणार आहे का की एक दिवाळीसाठी ही फिल्म कशी असेल काय सांग. मला ना मगाशी तू हा प्रश्न विचारला तेव्हा असं झालं की आपण नेहमी हिंदीमध्ये ऐकतो ना की ईद का रिलीज आहे, दिवाळी रिलीज आहे, क्रिसमस रिलीज आहे. तसं मला असं जाम असं ग्रँड वाटलं की आमचं पण एक दिवाळी रिलीज आहे. असं म्हणजे माझ्या बाबतीत तरी मराठी फिल्ममध्ये पहिल्यांदा होतं आहे की एखाद्या मोठ्या सणाच्या वेळी एक फिल्म रिलीज होती आणि ते पण दिवाळीसारखं सण जे आपल्याकरता खूप महत्त्वाचं आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट की आय एम हॅव्हिंग अ बिग रिलीज वेन देर इज अ बिग फेस्टिवल. सो एक्सायटेड. पण आय डोंट थिंक फिल्ममध्ये काही फिल्ममध्ये काही रेफरन्स तसं तुम्ही कसं रिलेट कराल म्हणजे दिवाळीसाठी फिल्म रिलीज प्रेक्षकांना काय फन असतं, सगळे फॅमिली एकत्र आलेली असते. तर तसंच नक्की या चित्रपटामध्ये इट्स फन आहे आणि फॅमिली एंटरटेनर आहे. सगळे एकत्र दिवाळीत जसे येतात तसंच हा चित्रपटसुद्धा एकत्र जाऊन थिएटरमध्ये बघू शकता आणि त्याची मजा घेऊ शकता. नक्कीच चित्रपट रिलीज होतोय 6 नोव्हेंबरला. चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच ऑडियन्स थिएटरमध्ये जाऊन बोल बेबी बोल पाहेल आणि तुझी कॉमेडी कंटिन्यू राहील. आय होप. थँक्यू सो मच अँड हॅपी दिवाळी. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी. राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी.